आपण सगळे रोज चहा पितो, पण माहिती आहे का, चुकूनही चहासोबत काही विशिष्ट गोष्टी खाल्ल्या तर तुमच्या शरीरात अमृताच्या जागी विष तयार होऊ शकतं. हो, अमृत नाही तर चक्क विष तयार होऊ शकतं. हो, चहा जितका प्यायला आवडतो तितका चुकीच्या खाण्यासोबत तो धोकादायक सुद्धा ठरू शकतो. दिसायला साध्या वाटणाऱ्या या गोष्टी, बिस्किट, फरसाण, लोणचं, दही, मसालेदार स्नॅक्स या जर चहासोबत गेल्या तर तुमचं आरोग्य हळूहळू खराब होतं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे परिणाम लगेच दिसत नाहीत, पण आतून शरीर कमकुवत होतं. पोटाचे आजार, आम्लपित्त, थकवा आणि अगदी गंभीर रोग सुद्धा निर्माण होतात. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही चहासोबत या गोष्टी खाण्याच्या आधी पूर्ण विचार करा. या 8 गोष्टी चुकून सुद्धा चहासोबत खाऊ नका, नाहीतर तुमच्या शरीरासाठी आराम द्यायच्या जागी तुमच्या शरीरात हळूहळू विष बनायला सुरुवात होईल. सोबत याने एवढा मोठा आजार होऊ शकतो की तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला पूर्ण डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या आजच्या व्हिडिओ मार्फत हे पूर्ण तुम्हाला सांगणार आहे की चहा आपल्या शरीरात गेल्याने त्याचे फायदे तर होतात, पण कोणत्या 8 गोष्टी आहेत ज्या आपण चहासोबत खाल्ल्याने आपलं शरीर पूर्णपणे खराब होऊ शकतं. चुकून सुद्धा चहासोबत या 8 गोष्टी खाऊ नका. मध आरोग्यासाठी चांगलं ठरते. सकाळचा पहिला घोट असो किंवा संध्याकाळचा थकवा कमी करणारा चहा असो, चहा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की अशा काही गोष्टी आहेत ज्या चहासोबत खाल्ल्याने तुमच्या शरीरात, आरोग्यात विष बनवू शकतं. हो, आज आम्ही तुम्हाला अशा 8 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या चुकूनही चहासोबत खाऊ नये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण नाविन्यपूर्ण असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ न वगळता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर ASA मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चहा आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम. चहामध्ये कॅफीन, टॅनिन आणि अनेक आम्लयुक्त घटक असतात जे शरीरावर परिणाम करतात. चांगले किंवा वाईट हे तुम्ही चहा पिता वेळ, प्रमाण आणि यामुळे आपल्याला कशा गोष्टी सुद्धा दिसतात हे सुद्धा माहिती असेल. पण एक गोष्ट, जर या चहासोबत चुकीच्या गोष्टीसह जर हे चहा जर घेतला आपण तर ते आपल्या पचन संस्थेला नुकसान पोहोचवते. त्यामुळे शरीराला लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे गॅस, आम्लता आणि अगदी कर्करोग देखील होऊ शकतो. चुकूनही चहासोबत या 8 गोष्टी अजिबात खाऊ नये. नंबर 1, दूध किंवा दह्यापासून बनलेले पदार्थ. मित्रांनो, जेव्हा चहामध्ये असलेले टॅनिन आणि दूध, दह्याचे प्रथिन एकत्र येतात तेव्हा शरीराला ते पचवण्यासाठी त्रास होतो. यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता होऊ शकते. विशेषतः जर तुम्ही दही खाल्ले असेल आणि त्यानंतर लगेच चहा प्यायला असेल तर हे मिश्रण तुमचे पचन बिघडवू शकते. नंबर 2, बेसन, पकोडे, कचोरी, नमकीन इत्यादी पासून बनलेले पदार्थ. मित्रांनो, पावसाळ्यात चहासोबत पकोडे खाणे कोणाला आवडत नाही, पण लक्षात ठेवा की बेसन आणि चहाचे मिश्रण शरीरात आम्लता वाढवते. यामुळे पोटफुगी, जडपणा आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जो चहा पितो. आता बघूया नंबर 3, लिंबू किंवा आंबट पदार्थ. चहासोबत लिंबू किंवा आंबट पदार्थ जसे की लोणचे, चिंच इत्यादी खाल्ल्याने पोटात आम्लपत्तेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ, उलट्या आणि पोटात पेटके येऊ शकतात. नंबर 4, फळे, विशेषतः आंबट फळे आणि केळी. मित्रांनो, चहा पिल्यानंतर लगेच फळे खाणे ही एक मोठी चूक आहे. चहामध्ये असलेले नायट्रेट्स फळांचे पोषक घटक शोषले जाण्यापासून रोखतात. तसेच चहासोबत केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस आणि आळस येऊ शकतो. पाचन क्रमांक, तळलेलं स्नॅक्स, चिप्स, नमकीन आणि समोसे. मित्रांनो, या तळलेले जे स्नॅक्स असतात आधीच आपल्या शरीरात याने ट्रान्स फॅट्स वाढवत असतात. सोबत जरी चहासोबत घेतल्यास हे मिश्रण शरीराला जळजळ, कॅलेस्ट्रॉल आणि वजन वाढवण्यासाठी खूप जास्त अशा गोष्टी करते. विशेषतः हृदयरोगाचा धोका याने खूप जास्त वाढतो. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ नेहमी एखाद्या अशा व्यक्तीला शेअर करत जा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ एकदा तुम्ही कुठून पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत आता आपण पुढच्या गोष्टीवर जाऊया. 6वा क्रमांक, तिखट मसालेदार अन्न. होय मित्रांनो, चहासोबत आपण जे तिखट किंवा मसालेदार अन्न आहेत
ते कधीही खायला नाही पाहिजे. हे आपल्या पोटाची उष्णता आणखीन वाढवते. हे मिश्रण आम्लपत्ता, अलसर आणि छातीत जळजळ करू शकते. आता 7व्या क्रमांकाचं बघा, बिस्किटे आणि ब्रेड. मित्रांनो, सर्वांना चहामध्ये बिस्किट बुडवून खायला आवडते, पण तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की बहुतेक बिस्किटी आणि ब्रँड हे रिफाईंड पीठ, साखर आणि रसायनापासून बनलेले असतात. चहासोबत घेतल्यास ते पचनक्रिया मंदावते आणि पोटात चिटकते. यामुळे बद्धकोशातील जडपणा येऊ शकतो. 8वा क्रमांक आहे पालक, गूळ यासारखं लोहयुक्त पदार्थ. मित्रांनो, चहामध्ये असलेले लोहाचे पोषक रोखते. म्हणजे जर तुम्ही पालक, गूळ किंवा लोहपूरक पदार्थासह चहा पियाला तर तुमचे शरीर ते लोह पूर्णपणे शोषू शकणार नाही. यामुळे हळूहळू अशक्तपणा येऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ अजून बघा. काही लोक या व्हिडिओला आत्तापासूनच सोडून गेले असतील, पण आता जे पुढचे मी पदार्थ सांगणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वात जास्त धोकादायक असणार आहेत. मित्रांनो, आता प्रश्न असा उद्भवतो की चहा कधी आणि कसा प्यावा? रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका. जेवणापूर्वी किंवा नंतर लगेच चहा पिऊ नका. चहा आणि जेवणावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे कमीत कमी 30 मिनिटाचा अंतर ठेवा. दिवसातून 2दा किंवा त्यावर व्यतिरिक्त एकदा 3दा चहा पिया. यापेक्षा जास्त चहा कधीही खाऊ नका किंवा पिऊ नका. चहासोबत सुका मेवा, शेंगदाणे किंवा पफ राईस घेणे चांगले. मित्रांनो, चहा हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनला आहे, परंतु योग्य माहिती आणि थोडी काळजी घेतल्यास आपण तो निरोगी देखील बनवू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चहा पियाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की या 8 गोष्टी लक्षात ठेवून चहा पियायच्या आहेत, कारण चवीच्या मागे लागून आरोग्याशी तडजोड करणे याला काहीही अर्थ नसतो. चहा पिताना अजून कोणत्या गोष्टी टाळाव्यात? 1. औषध. अनेक लोक चहासोबत गोळ्या घेतात, विशेषतः अँटीबायोटिक किंवा आयरन सप्लिमेंट टॉनिक औषधी जे राहतात ना, त्यांचं पोषण कमी करते चहा. यामुळे औषधे कमी परिणात्मक होतात. सोबत मित्रांनो, थंड पाणी किंवा थंड पिणे. चहा हे आपल्याला नेहमी आवडतं, म्हणजे बरेच लोक असतात ज्यांना चहा आधी थंड पाणी पिणं खूप आवडतं, पण हे आपल्या पचनसंस्थेवर ताण आणते. शरीराची उष्णता यांचं संतुलन यांच्यामध्ये अडचण आणते. नंबर 3. प्रोटीन सप्लिमेंट किंवा प्रोटीन शेक. चहामध्ये असलेले काही घटक हे प्रथिनिकांचे विघटन करतात, त्यामुळे शरीराला त्याचा फायदा पूर्णपणे होऊ शकणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही प्रोटीन, क्रिएटिन किंवा काही घेत असेल तर चहा नंतर कमीत कमी अर्ध्या तासाच्या गॅप नंतर घ्या. नंबर 4. झिंक किंवा कॅल्शियम सप्लिमेंट्स. टॉनिक असो, एखादी गोळी असो किंवा एखादा असा पदार्थ असो, त्यामुळे कॅल्शियम पोषकता वाढत असते. ते जर घेत असाल तर तुम्ही ते घेऊ नका. त्यासाठी अर्धा घंटा थांबा, कारण जे पोषक तत्व असतात ते चहामुळे आधीच नष्ट होतात. नंतर 5. रात्री झोपण्याआधी चहा, विशेषतः कॅफीनयुक्त चहा, ते झोपल्यावर परिणाम करते. याने अनिद्रता, घालमेल किंवा मेंदूवर ताण येतो. चहा कधी प्यावा आणि कसा प्यावा? सकाळी उठल्यावर लगेच चहा नका पिऊ. 1 ग्लास कोमट पाणी घ्या आणि चहा पिण्यासाठी थोडा वेळ थांबा. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच चहा टाळा. किमान 30 मिनिटाचे अंतर ठेवा. दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळ चहा टाळा. अधिक चहा प्यायल्याने आपल्या शरीराचे डिहायड्रेट होत असते आणि हाडांचे आरोग्य हे पूर्णपणे बिघडते. हर्बल किंवा मसाला चहा योग्य प्रमाणात चालतो, परंतु तोही रिकाम्या पोटी अजिबात नको. चहासोबत काय खावे? आरोग्यासाठी खूप चांगले असतात सुकामेवा, बदाम, अक्रोड, काजू, शेंगदाणे, चवीनुसार पण कमी तेलात भाजलेले मुरमुरे. हे आपण चहा पिल्यानंतर खाऊ शकता किंवा घरी बनलेले एखादे पदार्थ खाऊ शकता. मित्रांनो, शेवटी तुम्हाला एवढेच लक्षात ठेवायचे आहेत, चहा आणि आरोग्य यांचं बॅलन्स राखा. चहा हे आराम देणारा नेहमी चांगला असतो, पण नियम तोडल्यास त्याचा परिणाम विपरीत होतो. चहा महत्वाचा आहे, पण आरोग्याला प्राधान्य द्या. चहा आणि शरीर खोलात जाऊन समजून घेऊया. चहातील घटक जसे कॅफीन मेंदूला जागृत ठेवतो, पण जास्त घेतल्यास ताणतणाव, अनिद्रता वाढते. टॅनिस हे अन्नातील पोषक तत्वांचे शोषण अडवतात, विशेषतः आयर्न आणि लोह. त्यानंतर काही अजून घटक आहेत जे आपल्या हृदयावर चक्क ताण टाकतात. मित्रांनो, आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ते सुद्धा काही गोष्टींनी वाढवतात, पण काही गोष्टींनी आपल्याला हे परिणाम सुद्धा करतात. चहा पिण्याचे चुकीचे प्रकार आणि त्याचे दुष्परिणाम. रिकाम्या पोटी चहा पिणे याने पचन बिघडते, लोह कमी होते. अति गोड चहा सुद्धा आपल्याला मधुमेहाचा धोका देतो, लठ्ठपणा आणतो, दातांवर परिणाम करतो. दिवसातून 3 ते 4 वेळापेक्षा जास्त चहा पिला तर आपले शरीर पूर्णपणे डिहायड्रेट होते, मांसपेशींना थकवा जाणवतो. कॅफीनयुक्त चहा रात्री झोपेवर परिणाम करतो, मेंदूला ताण, तणाव आणि चिडचिडपणा आणतो. चहा पिण्याची योग्य वेळ व पद्धत. पहिला कप न्याहारीनंतर 9 ते 10, दुसरा कप दुपारी जेवणानंतर किमान 30-40 मिनिटाच्या गॅप नंतर. रात्री 7 नंतर चहा टाळा, झोपेवर परिणाम होऊ शकतो. आरोग्यदायी चहा रेसिपी.
हे तुम्ही घरी बनवू शकता। तुम्ही तुमचा घरचा चहा पित असाल तर हे खूप चांगलं आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चहा जेवढा आपल्याला सुकून देतो तेवढा तो आपल्याला धोकादायक सुद्धा ठरू शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती घालण्यासाठी किंवा तुमची दिशाभूल करण्यासाठी अजिबात बनवलेला नाही। हे आम्ही यासाठी बनवलेलं आहे की चहा जे पिताय ते चांगला आहे तेवढाच आणि खराब सुद्धा तेवढाच आहे। त्यामुळे चहा पिणे किती पट योग्य आहे आणि किती पट अयोग्य पूर्ण गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। आता तुम्हाला काय करायचंय तुम्ही तुमचं ठरवू शकता। पण ज्या मी 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या चुकून सुद्धा चहासोबत खाऊ नका। हे गोष्टी चहासोबत खाणे टाळा, नाहीतर याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो। भेटूया एकदा पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।